रॅगिंगचा कहर, 2 महिने मृत्यूशी झुंज देणाऱ्या पल्लवीचा उपचारादरम्यान अंत. धर्मशाळा कॉलेज शोकांतिका. पल्लवी मृत्यू प्रकरणात 3 विद्यार्थिनी आणि प्राध्यापकावर गुन्हे दाखल. कॉलेजमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. पल्लवी मृत्यू प्रकरणाने उघड झाले संस्थात्मक अपयश. धर्मशाळा कॉलेज प्रकरणात देशभर संताप. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील शासकीय पदवी महाविद्यालयात शिकणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनी पल्लवीच्या मृत्यूने राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. रॅगिंग, शारीरिक मारहाण आणि प्राध्यापकांकडून झालेल्या कथित लैंगिक छळामुळे मानसिकदृष्ट्या कोलमडलेल्या पल्लवीचा 26 डिसेंबर रोजी पंजाबमधील लुधियाना येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी हिमाचल पोलिसांनी 3 विद्यार्थिनी आणि एका कॉलेज प्राध्यापकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लवीवर 18 सप्टेंबर 2025 रोजी तिच्याच महाविद्यालयातील हर्षिता, आकृती आणि कोमोलिका या 3 ज्येष्ठ विद्यार्थिनींनी कथितपणे रॅगिंग करत मारहाण केली व तिला धमकावले. याच काळात कॉलेजमधील प्राध्यापक अशोक कुमार यांनी तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोपही पल्लवीच्या वडिलांनी केलाय. या सर्व घटनांमुळे पल्लवी तीव्र मानसिक तणावात सापडली आणि तिची प्रकृती सतत खालावत गेली. पल्लवीवर हिमाचल प्रदेशासह विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले. तब्बल 2 महिने ती व्हेंटिलेटरवर जीवन मरणाची झुंज देत होती. अखेर 26 डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने आणि मानसिक आघातामुळे आधी तक्रार दाखल करता आली नाही अशी माहिती तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली. 1 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या जबाबावरून पोलिसांनी FIR दाखल केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 75 म्हणजेच लैंगिक छळ, 115(2 म्हणजे स्वेच्छेने दुखापत करणे, 3(5) म्हणजे सामान्य हेतू तसेच हिमाचल प्रदेश शैक्षणिक संस्था रॅगिंग प्रतिबंध कायदा 2009 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कांगरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक रतन यांनी सांगितले की प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व आरोपींची चौकशी केली जाईल. दरम्यान मृत्यूपूर्वी पल्लवीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तिने प्राध्यापकांकडून झालेल्या लैंगिक आणि मानसिक छळाचा आरोप केलाय. तक्रार केल्यावर आपल्याला गप्प राहण्यासाठी धमकावण्यात आल्याचेही तिने या व्हिडिओमध्ये म्हटले. या व्हिडिओमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले. या घटनेनंतर राज्याचे मंत्री गोमा यांनी पल्लवीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि दोषींवर कठोर कारवाई करून न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय पातळीवरही प्रकरणाचे पडसाद उमटले असून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तसेच CPI म्हणजेच मार्क्सवादी पक्षाच्या शिष्टमंडळानेही पोलीस महासंचालकांची भेट घेऊन निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. या प्रकरणात विद्यापीठ अनुदान आयोगाने ही गंभीर दखल घेत तथ्य शोधन समिती स्थापन केली असून संस्थात्मक त्रुटी, रॅगिंग प्रतिबंध यंत्रणेची अंमलबजावणी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी केली जाणार आहे. दरम्यान आरोपींपैकी एका विद्यार्थिनीने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे रॅगिंगचे आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा केलाय. तर कॉलेज प्रशासनानेही यापूर्वी कोणतीही अधिकृत तक्रार मिळाली नसल्याचे सांगत तपासात सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. पल्लवीचा मृत्यू ही केवळ एक दुर्दैवी घटना नसून शिक्षण संस्थांतील सुरक्षिततेवर, तक्रार निवारण व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरलेली शोकांतिका आहे. आता या प्रकरणात न्याय मिळतो का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.